गरम गरम पिठलं बाजरीची भाकरी आणि कांदा आणि त्या पिठल्यावर असं तेल तुम्ही कधी खाल्लं आहे का? तर खूपच छान लागतं. इथे मी एका वाटीमध्ये अर्धा कप बेसन पीठ घेतलं, त्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, पाव चमचा मोहरी आणि मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे. तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे. आता आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्या देखील अशा थोड्या ठेचून घेतलेल्या आहे. आता तो लसूणही आपण तेलामध्ये टाकूया आणि 5-6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. आता आपल्याला हे 1 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण बेसन पिठाचं जे मिश्रण केलं होतं ते टाकून घेऊया आणि आता हे चमच्याने आपल्याला सतत असं फिरवत राहायचं आहे, म्हणजे बेसन पिठाच्या गठुळ्या होणार नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागतं. तर आता तुम्ही बघू शकता त्याला उकळी आलेली आहे आणि आपलं बेसन देखील घट्ट होऊ राहिलं. तर आपण ते एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण याच्यावर मंद आचेवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. तर आपण 5 मिनिटांनी बघूया, आपलं पिठलं हे छान तयार झालेलं आहे. जर कधी भाजीला काही घरात नसलं किंवा मग आपण बाहेरून जाऊन कंटाळा आला घरी येऊन स्वयंपाक करायचा, तर खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि गरम गरम ते खायला देखील खूपच छान लागते. तर बरीच लोकं याच्यावर कच्चं तेल घेतात, तर ते देखील खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. याच्यावर कच्चं तेल टाकून देखील पिठलं छान लागतं. तर तुम्ही बघू शकता खूपच छान दिसतं आहे आणि ते चवीला देखील तितकंच छान झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.